हरे कृष्ण. सर्व मैत्रिणींचं आजच्या या गीतामृत डेली या सेशन मध्ये स्वागत आहे. सॉरी, थोडासा उशीर झाला, गावावरून आले होते डायरेक्टली. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आजचा आपला 9व्या अध्यायातील 5वा श्लोक आहे. न च मत्सानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्वा भूत भावनः. भाषांतर. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. आता मी आजच्या ह्याच्यामध्ये लिहिलं होतं मेसेज मध्ये की भगवद्गीतेतील विरोधाभास आपण थोडासा समजावून घेऊयात. म्हणजे कसा समजून घ्यायचा ते, ही बेसिकली आपली थीम आहे. खूप वेळा आपल्याला असं जाणवतं की भगवंत इकडे असे म्हणतायत, मग तिकडे असं का म्हणतायत. आता हीच जर गोष्ट कधी आपल्या बाबतीमध्ये झाली, स्वतःच्या बाबतीमध्ये, है ना, की आपण एखादा शब्द आधी बोललेलो असतो आणि मग आपल्याला नंतर असं वाटतं की नाही 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 असं मी बोलायला नको होतं का. यू जस्ट इमॅजिन की आपल्याला किती त्या गोष्टीचं प्रेशर येतं, है ना. आपल्याला असं वाटतं की नाही, आपण असं नको होतं, मग आपण आधी असं बोललो होतं, मग आपण चला माफी तरी मागूयात. किंवा आपण आपल्याला मनाला असं ते योग्य वाटत नाही, असं दोन्ही म्हणतात ना विरोधाभासी असं की आपण भाष्य केलं तर. पण भगवंतांच्या बाबतीमध्ये तसं काही नाहीये. ओके, भगवंत असे जरी म्हणजे आपल्याला वाटतात ते विरोधाभास, ऍक्च्युली आपल्याला वाटतात, पण असे जर काही विरोधाभास असेल तर भगवंतांना लाईक म्हणतात ना ते ही ते असे काही कव्हर करायला जात नाहीत. की हे इकडचं एखादं काहीतरी कव्हर करायचं वेगळं जे असतं ना विरोधाभासी वाक्य असतं ते, किंवा लपवणे, किंवा मग त्याला काहीतरी गडबडीत ही सेलिब्रेट्स. हाच तर फरक आहे ऍक्च्युली त्यांच्यात आणि आपल्यात. तर हे विरोधाभास सुद्धा त्याचे सेलिब्रेट करतात, ते कुठेही लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ओके, आता कशा प्रकारे आता हा विरोधाभास आहे ते आपण बघूयात. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण तुम्ही पाहिलं पहिलं आता आपण साधारण श्लोकाचे आपण काही भाग करतोय. तर पहिला जो भाग आहे श्लोकाचा, नच मत्सानी भूतानी, ठीक आहे. आणि आपण चौथा जो ह्याच्या आधीचा जो श्लोक वाचला, ज्यांच्या हातात भगवद्गीता ते बघू शकतात. त्याच्यामध्ये खालच्या ओळीतलं पहिला भाग बघा, सेकंड ओळीतला पहिला भाग. काय म्हणतात भगवंत? मत्सानी सर्व भूतानी. ओके, आणि इथं काय म्हणतात? नच मत्सानी. मत्सानी सर्व भूतानी म्हणजे काय की सर्व माझ्यामध्ये स्थित आहे, सर्व जीव माझ्या स्थित आहेत. मत्सानी सर्व भूतानी, भूतानी म्हणजे जीव. मत्सानी म्हणजे माझ्यामध्ये सर्व जीव स्थित आहेत. आणि इथं काय म्हणतात लगेच दुसऱ्या श्लोकात, असं काही नाही की मागचा अध्यायात आणि इकडच्या नाही, राईट दुसऱ्या श्लोकाला भगवंत काय म्हणतात? नच मत्सानी. नच मत्सानी म्हणजे मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही, किंवा हे सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. आधी काय म्हणतात? माझ्यामध्ये स्थित आहेत. मत्सानी सर्व भूतानी. आणि इथं काय म्हणतात? नच मत्सानी सर्व भूतानी म्हणजे माझ्यामध्ये स्थित नाहीत. मी सुद्धा सुरुवातीला हे दोन ऐकले ना, आय वॉज थिंकिंग की बापरे, हे कशा प्रकारे समजून घ्यायचं. तर अशा वेळेला ना आपण म्हणतो ना की प्रभुपदांचे तात्पर्य आपल्याला धावून येतात. आपल्या सिनियर डिवोटीजने त्याच्यावरती जी काही टीका टिप्पणी केलेली आहे, चैतन्य चरण प्रभूजी, खूप सुंदर क्लासेस असतात त्यांचे. सो त्यांचा पण एक क्लास मी ऐकला आणि त्याच्यातून मग मला जे काही समजलंय ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. ओके, सो मत्सानी सर्व भूतानी म्हणजे काय की जीवांचं अस्तित्व. तिथं काय म्हणतात की असं का म्हणतात की मी त्यांचा ते माझ्यामध्ये स्थित आहेत, असं का म्हणतात भगवंत?
कारण शेवटी जीवांचं अस्तित्व हे माझ्यावरती निर्भर आहे. म्हणजे ते असं म्हणतात कारण ह्या जीवांच्या उत्पत्तीचं कारण मी आहे. जसं की व्यक्ती आणि सावली, है ना? तर ती सावली म्हणजे काय, तो व्यक्ती नव्हे, पण ती सावली शेवटी त्या व्यक्तीवरतीच निर्भर आहे ना. तो व्यक्ती असल्यानंतरच ती सावली पडणार. तसं मी त्या या सृष्टीचा मी उत्पत्ती करता आहे. आय एम द कॉज, म्हणजे मी उत्पत्ती करता आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये स्थित आहे. मत्सानी सर्वभूतानी. आणि नच मत्सानी सर्वभूतानी म्हणजे काय? की मी ते माझ्यामध्ये स्थित नाहीत. असं का म्हणतायत? असं म्हणतात भगवंत, कारण त्याचं एक्सप्लेनेशन असं देतात, की ते माझ्यामध्ये स्थित नाहीयेत. कारण की ह्या जीवांचे ते जे काही गुण आहेत, म्हणजे माझे जे काही गुण आहेत, व्यापकता आहे, नित्यता आहे, मी निरंतर आहेत, हे माझे गुण ह्या जीवांमध्ये नाहीत. ओके, त्याच्यामुळे ते हे सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. असं भगवंत म्हणतात नच मत्सानी. आणि मत्सानी असं म्हणतायत की माझ्यामध्ये स्थित आहेत, असं का म्हणतायत? कारण त्यांची उत्पत्ती माझ्यापासून झाली. ओके, सो आता हे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे हा विरोधाभास कसा समजावून घेता येईल. तर ह्याला ना अर्थापत्ती, संस्कृत मध्ये ना अर्थापत्ती असं म्हणतात. त्याची काही एक 3 एक्झाम्पल्स जी मी ऐकली आहे ती मी तुमच्या समोर सांगते. की फॉर एक्झाम्पल, की दोन वाक्य आहेत. की देवदत्त दिवसभर खात नाही. आणि दुसरं वाक्य असं आहे की देवदत्तचं वजन वाढत आहे. तुम्ही म्हणताल ही तर पूर्णपणे अपोजिट वाक्य आहेत ना, की देवदत्त दिवसभर खात नाही. मग देवदत्त दिवसभर जर खात नाही तर देवदत्तचं वजन कसं वाढतंय? तर ह्याची अर्थापत्ती अशी होते की देवदत्त रात्री खातो, हे की नाही? देवदत्त रात्री खातो, त्याच्यामुळे त्याचं वजन, आम्ही कुठं म्हटलंय की तो रात्री खात नाही म्हणून. आम्ही काय म्हटलंय की तो दिवसभर खात नाही, त्यामुळे त्याचं वजन, रात्री खातोय त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं. पण हे जे लपलेले जे अर्थ आहेत, हे खोलवर जे अर्थ आहेत, हे गूढ जे अर्थ आहेत, की जे आपल्याला वरकरणी पाहता आपल्याला तो विरोधाभास वाटतो, परंतु हे जे काही अर्थ आहेत ना, हे आपल्याला कसे समजून येतात? तर हे आचार्यांचे जेव्हा आपण टिप्पणी वाचतो, जेव्हा आपण हे सिनियर्स कडून त्याच्यावरच्या टिप्पणी ऐकतो, त्यावेळेला आपल्याला हा विरोधाभासाचे गूढ आणि खोल अर्थ समजू शकतात. अजून एक गजेंद्रांच्या ज्या प्रार्थना आहेत त्याच्यातलं अजून एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला गजेंद्र भगवंतांची स्तुती करतात, त्यावेळेला ते भगवंतांना ना 2 शब्द वापरतात त्यांच्या स्तुतीपर. एक शब्द वापरतात की अरूपाय. ओके, अरूपाय म्हणजे काय, की ज्याला रूप नाही असा. आणि तिथेच परत असा शब्द वापरतात की उरुरूपाय. ओके, असे 2 शब्द आहेत. अरूपाय म्हणजे ज्याला रूपच नाही असा, आणि उरुरूपाय म्हणजे की ज्याला अनेक रूप आहेत. तुम्ही म्हणताल की इकडं तर म्हणतायत की त्याला रूपच नाही, भगवंतांना रूपच नाही, आणि इकडं तर म्हणतात की त्यांचे अनेक रूप आहेत. हे कसं समजून घ्यायचं? तर हे असं आचार्यांनी आपल्याला समजून दिलेलं आहे की त्यांचं जे काही रूप आहे ते भौतिक नाही, म्हणून तिथं असं म्हटलं की त्यांना रूप नाही, म्हणजे भौतिक रूप नाही. ओके, त्यांचं जे रूप आहे ते आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्यांना अनेक रूप आहेत. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्ही पाहायचं, हे झालं ही त्याची अर्थापत्ती. अजून एक एक्झाम्पल आहे की भगवंतांना अजन्मा म्हणतात, की त्यांचा जन्म होत नाही. पण आपण इकडे तर पाहतो की त्यांनी देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. सो ह्याला कसं समजून घ्यायचं? तर की त्यांचा जो जन्म आहे, भगवंतांचा जो जन्म आहे तो त्यांना कर्मबंधनामुळे होत नाही, है ना? तो त्यांच्या स्वतःच्या स्वीट विलनी होतो, तो त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे होतो. आपले जे जीवांचे जे जन्म होतात, ते कर्मिक रिएक्शनमुळे जन्म होतात. वी आर फोर्स्ड. वी आर फोर्स टू टेक बर्थ. तसं भगवंतांच्या बाबतीमध्ये नाही. ते त्यांच्या इच्छेने जन्म घेतात. ओके, सो हे 3 एक्झाम्पल्स आपण पाहिले. ह्याला म्हणायचं की अर्थापत्ती. ह्याच्यातून आपल्या लक्षात येते की हा विरोधाभास कशा प्रकारे आपण समजून घ्यायचा. सो आपला जो मूळ 2 गोष्टी आहेत की मत्सानी सर्वभूतानी आणि नच मत्सानी सर्वभूतानी. मत्सानी सर्वभूतानी आणि नच मत्सानी सर्वभूतानी. सर्व प्राणी मात्र माझ्या स्थित आहेत आणि स्थित नाहीत. आय थिंक हे थोडंफार तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झालं असेल. एक गोष्ट याच्यामध्ये अजून असते की भगवंतांच्या हा जो काही जेव्हा उत्पत्ती होते त्यावेळेला ह्या सर्व जीवांचा जो भार आहे तो भगवंतांवरती नाही.
म्हणून सुद्धा असं आहे की ते म्हणतात की हे माझ्यामध्ये स्थित नाही. हा, त्याचं एक छोटंसं उदाहरण पाहायचं झालं तर एक मोठं घर आहे. त्या घरामध्ये एक मोठाच्या मोठा डायनिंग टेबल आहे. आणि मोठ्या मोठ्या डायनिंग टेबलवरती ना एक छोटासा मोहरी ठेवली तुम्ही, मोहरीचा एक दाणा. हं? तर त्या डायनिंग टेबलसाठी त्या मोहरीच्या दाण्याचं अस्तित्व ते काय? ना म्हणजे त्याचं अस्तित्व पण म्हणू शकत नाही, त्याचं वजन त्या टेबलला काय जाणवणार आहे? सो इट इज ॲज गुड ॲज तो आहे पण आणि तो नाही पण. म्हणजे आहे कारण तो ठेवलेला आहे. परंतु तो नाही असं म्हणू शकतो आपण कारण त्या टेबलसाठी त्या मोहरीच्या दाण्याचं वजनच काय ते नाही ना, त्यामुळे तो असून नसल्यासारखाच आहे. है ना? सो तशा प्रकारे भगवंतांना जरी त्यांनी ह्याची उत्पत्ती केलेली असली तरी सुद्धा ह्यांच्या पालनाचा आणि ह्याचा भगवंतांवरती भार नाही. त्यामुळे ते म्हणतात की ते माझ्यामध्ये स्थित आहेत पण ते माझ्यामध्ये स्थित नाहीत सुद्धा कारण तो भार भगवंतांवरती नाही. जसं की त्या मोहरीचा भार त्या टेबलसाठी काहीच नाही. तशा प्रकारे भगवंतांना सुद्धा या सृष्टीच्या पालनाचा काहीच भार नाही. ओके. सो त्याच्यामुळे ही गोष्ट आपण समजू शकतो की नच मत्सानी भूतानी. ओके, वजन नगण्य. ओके. अजून एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो याच्यामध्येच विरोधाभास कसा समजून घ्यायचा की त्याच्यामध्ये सपोज आता वृंदावन आहे. तर आपल्यातले बरेच जण वृंदावनला व्हिजिट करून आला असाल. तर जेव्हा वृंदावन डोळ्यासमोर येतं आपल्याला त्यावेळेला ती सगळी आपलं कृष्ण बलराम मंदिर डोळ्यासमोर येतं. त्याच्यानंतर वृंदावन मधलं सगळं ते राधे राधे लिहिलेली झाडं आपल्या डोळ्यासमोर येतात. तिथल्या घंटीचा नाद, तिथल्या जाणाऱ्या गायी, तिथले मोर, तिथले सुंदर या झाडावरून त्या झाडावरती येणारे उडणारे पोपट, है ना? अशी सुंदर सुंदर उदाहरणं नाही ते सगळं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं वृंदावनचं. आणि आपण कधी-कधी ज्यावेळेला आपण वृंदावनवरती मेडिटेट करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये ते पूर्ण वृंदावन उतरलेलं असतं, है ना? महाराजांच्या यात्रा, दीपदान, आपण हे करतो लॅम्प ऑफरिंग संध्याकाळचं. सो आपण त्या ह्याच्यातच जातो, वृंदावनमध्ये जातं आपलं मन पूर्णपणे. याचा अर्थ आपण वृंदावनमध्ये आहोत का? नाही. वृंदावन आपल्या मनामध्ये आहे. पण वृंदावन शेवटी वृंदावन बाजूला पण आहे ना, आपल्या मनात असलं तरी सुद्धा. असं आहे. तर हा पण एक म्हणजे ना अशा या एक्झाम्पलवरनं पण तुम्ही पाहू शकता. किंवा इव्हन मोबाईलचं एक उदाहरण आहे, की मुलं आता आपल्या घराघरांमध्ये आपण उदाहरण पाहतो, की स्पेशली टीनेजची मुलं जेव्हा मोबाईल घेऊन बसतात आणि गेम खेळत असतात, तेव्हा शेजारी आईने येऊन कितीही ओरडलं, तरी त्यांच्या काहीही लक्षात त्यांचं मन इतकं त्या मोबाईलमध्ये गेलेलं असतं. पण याचा अर्थ की ते मन त्यांच्या मोबाईलमध्ये असतं का? नाही, त्यांचं मन त्यांच्यापाशीच आहे. परंतु ते इतके एन्ग्रॉस झालेले असतात, की त्यांचं मन पूर्णपणे त्या मोबाईलमध्ये असतं. किंवा असंही आपण पाहू शकतो मोबाईलमध्ये, की मोबाईल तुमचा टेबलवरती ठेवलाय. तुम्ही बसलाय भले बाजूला, पण थोडंसं काही त्याचं नोटिफिकेशन वाजलं, की कुणाचं बरं आलं असेल. स्पेशली आपण असा विचार करूयात, की आपण चॅटिंग करत बसतोय. मोबाईल आता सांगितलं, की चला बाजूला ठेवायचा आणि चॅटिंग करतोय आपण. पण मध्येच नोटिफिकेशन असेल, कुणाचा मेसेज असेल, तिचं आलं असेल का? अच्छा, मग हिने काहीतरी नवीन पोस्ट केले असतील का? का असं झालं असेल. सो आपण मोबाईल भले बाजूला आहे, पण आपलं मन त्याच्यामध्ये आहे. ओके. सो आय थिंक आतापर्यंत हे विरोधाभास मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. अजून एक या श्लोकामध्ये एक त्याच्या पुढचाच एक शब्द आहे बघा, नच मत्सानी भूतानी पश्चिमे योगम ऐश्वर्यम, है ना? तर योग ऐश्वर्य आपण कसं समजू शकतो? योग ऐश्वर्य भगवंतांचं कसं समजू शकतो? तर ज्या वेळेला कंसाला, ओके, कंसाचा जेव्हा भगवंत वध वध केला, तर कंस हा समजून घ्या की कंस हा खूप शक्तिशाली होता. अत्यंत बलवान होता. अत्यंत बलवान होता कंस. परंतु ज्या वेळेला भगवान म्हणजे तुम्ही बाकीच्या राक्षसांना कंसाने कसं मारलं, अशा बऱ्याचशा स्टोरीज आहेत. किंवा कसा त्या सगळ्या असुरांना कंसाचा धाक होता कारण कंस तेवढा बलवान होता. पण भगवंतानी जेव्हा कंसाला मारलं तेव्हा फार मोठे एफर्ट्स घेतले का? नो. त्यांनी फक्त कंसाला असं खाली ओढलं, त्याच्या अंगावरती बसले आणि एक ठोसा दिला, बस, दॅट्स ऑल. पण ज्या वेळेला भगवंत त्या कंसावरती बसले, त्यावेळेला त्यावेळेला कंसाला असं भागवतामध्ये वर्णन आहे, त्यावेळेला कंसाला असं वाटलं की जसं काही सर्व विश्व भावना
असं तो म्हणत की सर्व विश्वाचं ओझं माझ्या अंगावरती बसलंय, सर्व विश्व, सर्व पृथ्वीचा भारच माझ्यावरती आहे. असं त्या कंसाला एवढं फिलिंग आलं होतं. आणि हेच भगवंत ज्या वेळेला यशोदामाईच्या मांडीवरती बसतात, जेव्हा यशोदामाई त्यांना घास भरवते, त्यावेळेला मात्र ते तिला आपल्या एका बाळ किंवा लहान बाळाचं किती वजन असणार आहे, असं एक सुंदर छोटस बाळाचं वजन म्हणजे इतके छोटेसे हलकेसे ते जाणवतात. सो हे भगवंतांचं योग ऐश्वर्य आहे. ओके. सो अजून एक या श्लोकामध्ये खूप छान गोष्ट सांगण्यासारखी आहे, की ज्याच्यामध्ये भगवंत दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात बघा, की भूत भुन्नच्च भूत असतो. जसं की जरी सर्व जीवांचं पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे. ठीक आहे. सर्व व्यापी मी आहे. तर याच्या आधी सुद्धा आपण पुष्कळ वेळा ह्याच्यावरती चर्चा केली की भगवंत कसे सर्वव्यापी आहे. सो मी आज जेव्हा विचार करत होते ह्याच्यावरती की कसे सर्वव्यापी आहे, तर सगळ्यात एक्झाम्पल मला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता की भगवंत सगळीकडे आहेत. हे वाक्य जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कुणाचा विचार येतो? कुठल्या भगवंतांच्या अवताराचा विचार येतो का, किंवा कुठल्या भक्ताचा विचार येतो का? जस्ट तुम्ही ऐकत आहातच, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता की भगवंत सर्वव्यापी आहेत. ही जेव्हा आपण संकल्पना ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेला सगळ्यात जवळचं उदाहरण तुम्हाला कुठलं सुचतंय मला सांगा. मी थांबते 1 मिनिट. येस, वायू आहेत. वायू रूपाने भगवंत सगळीकडे आहेत. पण कथा कुठल्या तुम्हाला आठवतात का? येस 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 येस, परफेक्ट. नरसिंहदेव है ना. ज्या वेळेला आपण सर्वव्यापी ह्या भगवंतांच्या गुणांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला नरसिंह भगवंतांची आठवण येते है ना. की प्रल्हाद महाराजांना प्रल्हाद महाराजांना ज्या वेळेला हिरण्यकशिपूंनी विचारलं कुठं आहेत तुझे देव, किती कॉन्फिडेंटली सांगितलं सगळी, त्याला ही न्यू की सगळीकडे आहेत. तर आता हे ज्या वेळेला प्रल्हाद महाराजांनी तिथे म्हटलं की येस या खांबामध्ये सुद्धा आहेत, बिकॉज ही हॅड अ एक्सपिरियन्स. प्रल्हाद महाराजांना प्रत्येक वेळेला तो अनुभव होता, है की नाही. ज्या वेळेला त्यांना दरीतून खाली फेकलं त्याला नरसिंह भगवंतच होते ना त्यांचं रक्षण करायला. ज्या वेळेला त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं त्यावेळेस त्याला भगवंतांनीच त्यांचं रक्षण केलं. किंवा जेव्हा त्यांना उकळत्या पाण्यामध्ये टाकलं, जेव्हा त्यांना समुद्रामध्ये लाईक फेकलं गेलं, एवढ्या सगळ्या वाईट रीतीने त्यांना जेव्हा त्रास दिला प्रल्हाद महाराजांना, त्यावेळेला त्यांनी ते अनुभवलं होतं की भगवंत ह्या पाण्यात आहेत, भगवंत या तेलामध्ये आहेत आणि भगवंत या हत्तीमध्ये सुद्धा आहेत, की त्यांनीच मला हे वाचवलंय. सो त्यांना तो आत्मविश्वास होता. म्हणून हिरण्यकशिपूंनी जेव्हा त्यांना विचारलं की कुठं आहे तुझे भगवंत, तेव्हा त्या पूर्ण आत्मविश्वासाने ते म्हणाले की या खांबात आहेत मध्ये. या खांबात आहेत का? येस, या खांबात सुद्धा आहेत माझे भगवंत. तर त्याच्यानंतर जेव्हा एकदा प्रल्हाद महाराजांना विचारलं की कसं काय तुम्ही हे लाईक हाऊ, तुम्हाला भीती नाही का वाटली? तुम्हाला एवढं सगळं गजेंद्र एवढं सगळं झालं तर तुम्ही लहान एवढे होतात आणि तुम्हाला भीती नाही का वाटली? तर त्यावेळेला प्रल्हाद महाराज इतकं सुंदर उत्तर देतात ना. प्रल्हाद महाराज म्हणतात की ज्या वेळेला मला समुद्रामध्ये फेकलं पण मला हा विश्वास होता की भगवंत तिथे आहेतच, सर्वव्यापी आहेत. आणि शिवाय ही जी हा जो समुद्र आहे, माझी जी लाईक लक्ष्मी देवी आहेत, या समुद्रातून आलेल्या आहेत, समुद्र मंथनातून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तो समुद्र हे माझे मामासारखेच आहे, तर त्यांची काय भीती. किंवा हे जी अग्नी आहे, आता अग्नीमध्ये जेव्हा तुम्हाला टाकलं भीती नाही का वाटली? म्हणणार की हे जेव्हा अग्नी आहे तर हे विष्णूंचं जे मुख आहे, अग्नीला आपण विष्णूंचं मुख म्हणतो म्हणून तर आपण यज्ञामध्ये आहुती देतो. तर त्याची काय भीती घ्यायची? ज्या वेळेला तुला हत्तीच्या पायाखाली दिलं तेव्हा भीती नाही का वाटली? काय गजेंद्र आहेत की जे भगवंतांचे एवढे चांगले भक्त आहेत, आणि अशा गजेंद्रांची काय भीती घ्यायची? भगवंत हे सर्वव्यापी आहेत, त्या गजेंद्रमध्ये सुद्धा आहे, त्या हत्तीमध्ये सुद्धा आहे, त्यांची काय भीती घ्यायची? जेव्हा साप ज्या वेळेला सापांच्या मध्ये विषारी ठेवण्यात आलं त्यांना की अरे अनंत शेष आहेत, सो त्या अनंत शेषांचीच हे फॅमिली लिनिएज ट्री आहे, सो त्यांची काय भीती घ्यायची? सो किती विश्वास आहे प्रल्हाद महाराजांना की हे भगवंत सगळीकडे सर्वव्यापी आहेत.
अगदी अलीकडच्या काळातलं सुद्धा आपण एक उदाहरण पाहू शकतो की ज्या वेळेला महाप्रकाश लीला होत होती आणि गंगादास पंडित जेव्हा समोर आले त्यावेळेला भगवान श्री चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की गंगादास पंडित ज्या वेळेला तुझ्या मागे मुघल लागले होते, त्यांच्या घरावरती थाप पडते मुघलांची आणि गंगादास पंडितांची एक तरुण मुलगी असते, तरुण बायको असते, तिला घेऊन ते मागच्या दरवाजाने पळत सुटतात आणि पळतात आणि समोर मुसळधार पाऊस असतो आणि नदी येते आणि पावसामुळे सगळे नौका आणि सगळ्या नावाडी सगळे निघून गेलेले असतात. पण समहाव त्यांना एक नौकावाला भेटतो आणि तो म्हणतो बसा 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 मी तुम्हाला सोडतो पलीकडे. मागून मुघल, समोर नदी. कॅन यू इमॅजिन? पटकीने त्या नावेमध्ये बसतात, नदी पार करतात आणि त्याच्या मुलीला आणि पत्नीला सुरक्षित ठेवतात. सो महाप्रभू म्हणतात की तो जो तो नावाडी होतो तो मीच होतो. आय वॉज मी तिथे होतो आणि त्याच्यामुळे तुझं त्यावेळेला तिथे अशा प्रकारे रक्षण झालं. इव्हन हरिदास ठाकूरांच्या वेळेला पण तुम्ही उदाहरणातून पण तुम्ही पाहू शकतो आपण की हरिदास ठाकूरांना 22 मार्केट प्लेसला ते मुघल्स ओढून नेले आणि त्यांच्या पाठीवरती एवढे मोठे सत्कार मारले. कुणीही मनुष्य एक सिंपल सामान्य मनुष्य जिवंत राहू शकत नाही, 4 फटक्यांमध्ये त्याचा जीव जायचा वेळ येते. इथे तर 22 मार्केट प्लेसेसला त्यांनी मारलं. तेव्हा महाप्रभू म्हणतात की मी तुला कव्हर केलं होतं. महाप्रभू आय थिंक दाखवतात सुद्धा त्यांच्या पाठीवरची वर. सो अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी आहेत आणि ते सर्व भक्तांचं हृदय जाणतात आणि भक्तांचं रक्षण करतात. अगदी आपल्या प्रभुपादांचं सुद्धा उदाहरण जर आपण पाहिलं काय तर तसं जर पाहिलं तर प्रभुपादांनी सुद्धा वृंदावन असं म्हणतो ना आपण की प्रभुपादांनी वृंदावन अमेरिकेला नेलं ना, सगळीकडे नेलं. पण जाताना ज्या वेळेला बोट मध्ये प्रभुपाद होते आणि प्रभुपादांना हार्ट अटॅक आला, त्याच्यानंतर मग ते डेक वरती गेले आणि डेक वरती जेव्हा प्रभुपाद जातात आणि जेव्हा प्रे करतात त्यावेळेला प्रभुपादांना तिथे त्या अटलांटिक महासागरामध्ये प्रभुपादांना पूर्ण दशावतारांचं दर्शन होतं. तो त्या आपण बघू त्या अटलांटिक महासागरामध्ये सुद्धा भगवंत आहे. तो अशा प्रकारे आपण या दिव्य भगवंतांचं हे सर्वव्यापी स्वरूपाला सुद्धा आपण नमन करू शकतो आणि अशा प्रकारे ते आपण सर्वव्यापी स्वरूप भगवंतांचं समजून घेऊ शकतो. ओके, सो दॅट्स ऑल. या श्लोकामध्ये आपण हे सांगू शकतो. तर जस्ट एक क्विक रिव्हिजन घेऊयात की आपण विरोधाभास पाहिला आणि मत सर्वानी भूतानी आणि नच्च मत्सानी सर्व भूतानी. सो आपण ती एक्झाम्पल्स पाहिली की कशा प्रकारे दिवसभर खातो आणि वजन वाढत नाही. अर्थापत्ती ते एक पाहिले आपण एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये गजेंद्रचं पाहिलं, अरूपाय आणि उरुरूपाय, अजन्म आणि जन्म नाही आणि जन्म आहे सुद्धा है ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांवरती या जीवाचा भार नाही म्हणून आपण त्यांना म्हणतो की ते जीव स्थित नाहीत सुद्धा, कारण त्यांच्यावरती भार नाही. जसं की त्या टेबलवरती एका छोट्या मोहरीच्या दाण्याचा भार नाही. ओके, सो अशा प्रकारे आपण हा पूर्ण विरोधाभास पाहिला. एकच मिनिट. आवाज येतोय ना? येतोय माताजी. येतोय ना, मला एक फोन येतोय. थँक्यू. सो अशा प्रकारे आपण हा श्लोक समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि आता लास्टला सांगितलेलं एक मध्ये आपण योगा ऐश्वर्य पण पाहिलं की कशा प्रकारे कंसाला पूर्ण विश्वभावना म्हणजे पूर्ण विश्वाचं ओझं त्याच्या अंगावरती त्याने अनुभवलं आणि तेच भगवंत यशोदामाईच्या मांडीवरती एक छोट्याशा बालक जाणवत पण नसेल वजन त्यांना त्यांच्या ह्याच्यामुळे. आणि आता आपण नरसिंह भगवंतांच्या थ्रू पाहिलं की भगवंत कसे सर्वव्यापी आहे. सो थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हरी बोल. पैतरी माताजी तुम्ही आहे ना? हो माताजी, हो. सेटिंग चेंज करावं लागेल ना.
एकच मिनिट. ओके, येस, केलं. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा नक्की. हा, नाहीतर मग थांबूयात. थांबायचं मग. आय थिंक प्रश्न नाहीयेत. हा, उद्या कोणाचा क्लास आहे माहितीये तुम्हाला? उद्या बुधवार आहे ना, काही हम्म. कल्पना I नाहीये, think आता बदलतात मी घेणार बरेच ना. तुझा आहे. हा, हो डॉक्टर दीपाली शिंदे मॅडमचा क्लास आहे, तर नक्की जरूर जॉईन व्हा. हं. तर कशा प्रकारे आता हा 9वा अध्याय पुढे हळूहळू नेत आहेत. हा, आपल्याला छान समजून सांगतील. प्रत्येक जण खूप चांगली तयारी करतात, तर नक्की जॉईन व्हा. अजून तुम्ही जिथे गावाला असाल तिथल्या पण तुमच्या ग्रुप्समध्ये तिथल्या पण मैत्रिणींना सांगा. कारण आम्ही असं पाहतोय ना की मराठीमध्ये ना माताजीचे भगवद्गीतेवरचे म्हणजे ऑलमोस्ट असे श्लोकावाईज आणि ते पण छोट्या काळाकरिता, लाईक आपण किती हार्डली 20 मिनिट्स टू हाफ एन आवर घेतो ऍट द मॅक्स. सो त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त माताजीज पर्यंत हा निरोप पोहोचवता येईल तेवढा निरोप पोहोचवा. आणि उद्या 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. थँक्यू सो मच. थँक्यू माताजी. खूप Thank you. अगदी सहज पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं. विशेषतः टेबल आणि मोहरी रोज जेवताना या श्लोकाची आठवण नक्की होणार सगळ्यांना. आणि नरसिंह भगवंताचं तर खूप हृदयस्पर्शी होतं. थँक्यू सो मच. कारण हा श्लोक इतका अवघड वाटत होता ना, पण तुम्ही एवढ्या सहजपणे नेहमीसारखंच नेमक्या शब्दात नेमक्या काळात सांगितलं. थँक्यू माताजी. थँक्यू. थँक्यू. हरी बोल. थँक्यू. हरी बोल.